चला का तर नमस्कार मित्रांनो, मी आहे रुचिंद्र रणकर आणि तुमचा माझ्या YouTube चॅनलवरती परत एकदा स्वागत करत आहे। तर आज आम्ही पोपटीचा प्लॅन केलेला आहे, माझा ऑफिसचा मित्र आणि मी। कशी आम्ही आगरी पद्धतीने ती पोपटी बनवतो बघा तुम्ही आता पूर्ण माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, व्हिडिओच्या एंड पर्यंत राहा। आणि व्हिडिओ जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा माझ्या चॅनलला। तर हा चिकन आणलेला आहे आम्ही आणि त्याला धुवून वगैरे ठेवलेला आहे आणि त्याला कट करून ठेवलेला आहे। त्याच्यात पहिला मीठ टाकून त्याला चांगला मिक्स करणार। मीठ टाकून झाल्यानंतर ही आला लसूण पेस्ट आता त्याच्यात टाकले आणि ती टाकल्यानंतर त्याला थोडा मिक्स करून घ्यायचा चांगला। तर ह्याच्यात थोडी आता हळद टाकलेली आहे। हल्दी नंतर आता गरम मसाला टाकलेला आहे त्याच्यात, याला पण टाकून मिक्स करून घेतलेला आहे। गरम मसाला टाकून झाल्यानंतर हा मसाला टाकलेला आहे लाल मसाला, म्हणजे तो जास्त स्पायसी होईल आणि खायला पण एकदम टेस्ट येईल त्याला। त्याच्यानंतर आता त्यात लिंबू टाकलेला आहे पिळून आणि शेवटी आहे हा तंदुरी मसाला। तंदुरी मसाला जरा थोडा जास्त टाकायचा म्हणजे त्याच्यानं अजून स्मेल पण आणि टेस्ट पण येईल जास्त। तर फायनली सगळं इन्ग्रेडियंट्स टाकून झालेलं आहेत मसाला। ह्याच्यात दही राहिलेली आहे, दही मला काही भेटली नाही गावाला आमचे। तर आम्ही आलो संतोषांचे फार्म हाऊस, छोटासा फार्म हाऊस। आम्ही काल इथं 30 केलेली। हा बांगुडीचा पाला खुरलेला आहे तिथनं, तर तो माझा मित्र संतोष तरी मदत करतो मला। पाणी आणलाय पाला धुवाला, चिकन हे आमचा दिने आदे का जे त्याच्या इकडं पंकज ठेव खाली यो घे तुमचा आधार ठेव किती ठेव अनिकेत तुमचा म्हणजे तुला आणि हा माझा मित्र संतोष। तर आता आम्ही आलो, ठीक आहे सगळा लय टाइम झाला, मग आम्ही हे करतो। हा पाला आता धुवू, पाणी आहे तिकडं मडका आणलेला आहे, त्याच्यात सामान आहे। माझी लावतो का मी आणले कर शिंगा शिंगा माझा विचार होता बारीक छोटी बॅटरी असते ना तिला ते याच शेंगा बारीक, हे काय हे डुप्लिकेट आले ना अजून पाव काय आले मिक्स ना। अरे मिरच्या पण आहेत का? अरे बरी काम आहेत हे भेटतोय चला। मिरच्या खायच्या ना का तुला? हे घे मग नंतर। अरे इथं तरी काला बोलला पाहिजे आता, काय गप ये ना माणसाने। टॉमी सरांचा फोन आला, टॉमी सरचा फोन। तिथं भांगोडीचा पाला दही राबता दिन्या मस्त कामाला लावला आम्ही दिन्याला। काल पण केले तू हे करतोय अरे मग ब्लॉग बनवतो भाई। अरे गप कसा आला बोल। आर यू कॉमेडी मी काय प्रॉब्लेम आहे का तुला? तर आता सुरुवातीला हा भांगोडीचा पाला एकदम खाली ठेवलेला आहे त्यांनी। ते पाल्यानंतर आता त्याच्यावर मीठ टाकलेलं आहे, खरा मीठ भेटला नाही मग बारीकच आणला आणि त्याच्यावर शेंगा टाकल्या। तर शेंगानंतर आता त्याच्यावर अंडी टाकल्या, बघू शकतो याच्यात। चल झालेला आहे काय फॉल पेपर मध्ये घे यार, टाकत तेच इलेक्ट्रिसिटी चांगलं काय इलेक्ट्रिसिटी 4 त्याच्यान। याला एक पण नका देऊ, याला येऊ द्या पप्पू। डायरेक्ट पण टाकू शकतो आम्ही 1 मिनिट डायरेक्ट पण टाकू शकतो। मोकळे योगे गडी मारायची, कारण की माझा आमचा दुकानदार काश्मीरवाला गडी मारण्यात परफेक्ट आहे। मग त्याला पंकज जरा लांब लांब काय ये ना जवळ भीती वाटते आधीची रे। विषय असा आहे एक माझा तरी मी घालतो कांदा तुझ्या जवळ ठेव। कांदा मला आवडलाय परत अरे अक्का टाकणार ना। बघा तेच कांदे खायला तुम्ही मला पाठी लागणार, मला दे कांदे मला दे कांदे। 2 लेअर मध्ये पूर्ण झालं। पहिला शेंगा टाकलेल्या, मोठं मडकं नव्हतं Sorry. अजून
अजून मोठा पहिला भांगडीचा पाला टाकला खाली, त्याच्यावरती मीठ टाकला, त्याच्यावरती शेंगा टाकल्या, अंडी टाकली आणि चिकन फॉइल पेपर मध्ये ठेवलं. परत लगेच दुसरी लेअर मध्ये पाला सेम प्रोसेस केलेली आम्ही. आणि साईडला एकदम करपण्यासाठी आतमध्ये पाला भांगोडीचा चेपलेला आहे. आम्ही कामावरून लेट आलो आणि तेजस दादांनी बराच उशीर केला साठी घ्यायला. मग शेवटची प्रोसेस एकदम शिजल ना मरका पॅक झालेला आहे. आता झाल्यावरती काय एकदम टेस्ट करणार आहे. आमची माणसं तयारीची आहेत, एकदम बसून बघताय एकदम. बात तो सही है. तर सगळी मेहनत संतोषने केलेली आमचे पूर्ण मार्का भरून दिलेला आम्हाला. घरातून भरून आणलेला ना. अरे एक लास्ट टाइम आपण गरम भरलेला होता. आमच्याकडून ते रोहित सांगतात आमच्याकडून एक चिकनचा दगड राहिला. दगड नाही चिकनचे पीस राहिले, चिकनचे 4 पीस राहिले आदर्श नावाचे. ते आता टाकलेले आहेत वरती. नको राहू दे, चल आता दाखवा आता पुरं तुम्हाला. चला आता पेंडा घ्या. चला पंकज आमचा अनिकेत आणि पंकज पेंडा आणायला चालले दोघं जण. आग लावायला यांना आग लावायला मजा येते. चला 1 2 3 उचला. खाली चौकाचा बघून चला काम केलं का. संतोषने आमचे मडका घेतलेला आहे. मडक्याला उघडा ठेवलेला आहे, खालना फॉइल पेपर लावलेला आहे. सगळे 4 साईडची पेंड्याला याला दाखवा मी. सर पंकज सुरुवात कर. आग लावायची सवय तुला तशी पण. आता आग लावलेली आता. आणि याला बहुतेक आम्ही कमी 25 ते 30 मिनिटं आम्ही असंच जलट ठेवू. मग तो कच्चा नाही राहायला पाहिजे. 25 ते 30 मिनिटं जास्त मस्त एकदम कम्प्लीट लेवल मध्ये तो होऊन जाईल. सॉरी आग पण भरकलेली आहे. हा चालेल. थँक्यू फॉर सगळं केल्याबद्दल संतोष. हे पेंडा घे तिथून. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And सापाला भेटणार माणूस आमचा आदर्श. एवढं मोठं वार्ता करी होता. सगळं बिल दाखवून ठेवलं त्यांनी कालची. सगळं का बघता कुठून निघा साप. तर सगळं झालेलं आहे. अर्धा तास कंप्लीट झालेला आहे. आता आम्ही काठी नाही आणली, सगळा काढू घेतली. उलटा ठेवले का तुम्ही. हा उलटा ठेवता ना निघणार काय की पालन उचल डायरेक्ट. आता उचलशील का. उचलू ते थांब मागे जास्त उचल डायरेक्ट नाही होता. बाबा तुम्ही ओढणी पण चालणारी घेतली झालं का. आमचा एकच भाई पंकज भाई. मीठ टाकलेलं का वर्षी. हा टाकलेला. कारण की हर एक पेरीला ते शांगालाही मीठ घेतात. टाकलेला सगळं टाकलेलं. साफ करायचं एक काढायचं दोन. पाला काढ पहिला ते पाला डायरेक्ट बोला आता गरम मसाला दमला. हाले दमला बोलतो. कारवा दे पेपर. हळू कचकन बोला. हा बस. अंड नाही फुटणार. एकदम परफेक्ट शेड्यूल. लसूण काप. ओहो अंडी पाळली. अच्छा गावाला बटाटे येते. तेजाचे बटाटे
बघा पोपटी झालेली आमची खूप गरम गरम आहे आणली बघू शकता. तर कसा वाटला आजचा व्लॉग आणि हे आमची पोपटी लसूण कांदा पण आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला.